ब्रिटन समोरच्या राजकीय आणि आर्थिक अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीत बघा. यावर्षी बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याच्यानंतर लीज ट्रस आणि ऋषी सुनक यांच्यामध्ये पंतप्रधान पदासाठी पक्षांतर्गत मतदान झालं आणि लीज ट्रस या ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या. आता त्यांना पदावर येऊन 2 महिने सुद्धा झाले नाहीत, तर आता त्यांना या पदावरून हटवण्यासाठीच्या जोरदार हालचाली ब्रिटनमध्ये सुरू आहेत. आणि याही वेळेस या सत्तानाट्यामध्ये परत एकदा ऋषी सुनक यांचंच नाव पुढे येते. डॉलरच्या तुलनेमध्ये कमजोर झालेला पाऊंड स्टर्लिंग आणि मंदावलेली अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी याची सुद्धा या सर्व घटनेला किनार आहेच. आज आपण माहिती घेणार आहोत ब्रिटनमधल्या या संपूर्ण राजकीय हालचालींची. यासोबतच ब्रिटनमधल्या आर्थिक परिस्थितीवरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुण राज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सुरुवातीलाच एक फॅक्ट सांगतो. मागील वर्षी म्हणजे बरोबर 1 वर्षापूर्वी 17 ऑक्टोबरला $1 बरोबर 0.73 पाऊंड अशी परिस्थिती होती ब्रिटनच्या चलनाची. आणि आता आज 1 वर्षानंतर $1 बरोबर 0.89 पाऊंड स्टर्लिंग अशी परिस्थिती आहे. म्हणजेच काय, पाऊंड हे त्यांचं जे चलन आहे डॉलरच्या तुलनेमध्ये कमजोर झालेलं आहे. आणि याचा अल्टिमेटली परिणाम ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर आणि तेथील नागरिकांच्या मानसिकतेवरती सुद्धा होताना दिसतोय. यामुळे येत्या काही दिवसात किंवा आठवड्यात नुकत्याच पंतप्रधान झालेल्या लीज ट्रस यांना त्यांचं पद जे आहे ते सोडावं लागू शकतं. आणि त्यांनी पद सोडावं म्हणून त्यांच्याच कॉन्झर्वेटिव्ह पक्षामधील त्यांचे जे राजकीय विरोधक आहेत हे सर्वजण एक झालेले आहेत. आणि आता त्यांना ऋषी सुनक जे आहेत हे पंतप्रधानपदी हवे आहेत. आता हे जे राजकीय विरोधक आहेत यांचा हा विश्वास आहे की ऋषी सुनक हेच त्यांना म्हणजे ब्रिटनला इकॉनॉमिक क्रायसिस मधून बाहेर काढू शकतात. आता या सर्व स्टोरीमध्ये तुम्ही देश आणि पक्षाचं नाव जर का बदललं तर तुम्हाला लक्षात येईल की घरोघरी मातीच्या चुली आहे. देश कोणताही असू द्या, सगळीकडे राजकीय घडामोडी ह्या समानच आहेत. गेल्या शुक्रवारी हे लक्षात आलं की कन्झर्वेटिव्ह पार्टीमधील पक्षांतर्गत बंडखोर जे विद्यमान पंतप्रधान आहेत त्यांना पार्टी लीडर म्हणून आणि पंतप्रधान म्हणून त्या पदावरून काढू इच्छितात. यू गव्हर्नमेंट पोल यांच्या रिपोर्टनुसार लीज ट्रस आणि ऋषी सुनक यांच्या दरम्यान झालेल्या निवडणुकीमध्ये लीज ट्रस यांना मतदान केलेल्या तब्बल 62% जणांना असं वाटतंय की त्यांनी चुकीचा निर्णय घेतलेला आहे. आणि फक्त 16% जणांना असं वाटतंय की दे चोज द राईट कॅन्डिडेट. बरं, मग लीज ट्रस जर का पायउतार झाल्या तर पुढं काय, समोर कोण आहे असा प्रश्न काही तिथं पडलेला नाहीये. कन्झर्वेटिव्ह पार्टी सदस्यांना 42 वर्षीय ब्रिटिश इंडियन फॉर्मर चान्सलर ऋषी सुनक हे सक्षम पर्याय असे दिसत आहेत. पण यावेळेस ऋषी सुनक यांना त्यांच्या मागच्या निवडणुकीच्या वेळेस जे थर्ड रनर अप होते पेनी मॉर्डंट यांचं जोरदार आव्हान असणार आहे. मागील महिन्यातच ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांनी मिनी बजेट सादर केलं होतं. पण हे मिनी बजेट सादर होऊन 3 आठवडे होत नाही तोपर्यंत लीज ट्रस यांनी त्यांना अर्थमंत्री पदावरून काढून टाकलं, म्हणजेच त्यांची हकालपट्टी केली होती. आता जेरेमी हंट हे या वर्षातील ब्रिटनचे चौथे अर्थमंत्री आहेत. आता बघा, जुलैमध्ये बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये असलेले ऋषी सुनक जे आहेत यांनी त्यांच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्यानंतर दुसरे अर्थमंत्री आले. बोरिस जॉन्सन यांचं सरकार जे आहे ते गेलं आणि लीज ट्रस यांचं सरकार आलं आणि त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये तिसऱ्या अर्थमंत्र्याची नेमणूक केली. त्यांची हकालपट्टी झाली आणि आता चौथे अर्थमंत्री जेरेमी हंट हे आलेले आहेत. म्हणजेच काय, अगदी थोडक्या कालावधीमध्ये त्यांचे इथं 4 अर्थमंत्री झालेले आहेत. म्हणजे विचार करा तिथल्या अर्थव्यवस्थेची काय परिस्थिती असेल आणि तिथल्या अर्थमंत्र्यांवरती काय प्रेशर असेल. आता तिथं महागाई जोरदार आहे, बेरोजगारी सुद्धा वाढलेली आहे, म्हणून हे सर्व प्रेशर येताना दिसते. पण तुम्ही नोकरीचं टेन्शन घेऊ नका. बघा, तुम्ही अनअकॅडमीचं नाव ऐकलं असेल. त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती गेल्या वर्षभरात 1100हून अधिक जणांना त्यांच्या आवडीचा जॉब मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये फ्रेशर्सचा सुद्धा समावेश होतो आणि जर का कोणी वर्किंग प्रोफेशनल असेल तर त्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. सोनिका अहुजानं रिलेव्हलवरती टेस्ट दिली आणि आज ती लोमोज एंटरप्राइजेसमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. फक्त लोमोज नाही तर या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला पेप्सिको, स्विगी यासारख्या 800हून अधिक कंपन्या मिळू शकतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मनासारखा तुमच्या आवडीचा जॉब मिळू शकतो. आता यांच्या इथं कोर्स सुद्धा आहेत आणि हे कोर्स येतात 14 दिवसाच्या सॅटिस्फॅक्शन गॅरंटीसह. आता रिलेव्हलवरती जर का तुम्ही एखादा कोर्स जॉईन केला आणि जर का तुम्हाला वाटलं की या कोर्ससाठी तुम्ही फिट नाही आहात तर 14 दिवसांच्या आतमध्ये तुम्ही तो कोर्स सोडू शकता आणि तुम्हाला तुमच्या कोर्ससाठीची संपूर्ण रक्कम कोणताही प्रश्न न विचारता परत केली
दिली जाते. आता रे-लेव्हलवरचे कोर्स जे आहेत हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहेत आणि जर का हे कोर्स तुम्ही केले तर तुम्हाला रे-लेव्हलद्वारा तुमच्या करिअरमध्ये पाहिजे तशी ग्रोथ सुद्धा मिळू शकते. आता ह्या रे-लेव्हलविषयीची अधिक माहिती तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही याच्याविषयीची अधिक माहिती घेऊ शकता. आता परत येतो आपल्या मूळ विषयाकडे. थोडंसं ब्रिटनच्या इतिहासामध्ये डोकावतो. साल होतं 1979. मार्गारेट थॅचर या ब्रिटनच्या पंतप्रधान. त्यांच्या इकॉनॉमीमध्ये रिसेशन आहे, बेरोजगारीचा दर वाढलेला आहे. अशा वेळेस सर्व बाजूने टीका होत असताना थॅचर यांनी एक आयकॉनिक स्पीच दिलं होतं. त्यात त्या म्हणाल्या होत्या, "धिस लेडी इज नॉट फॉर टर्निंग." आणि त्यांनी त्यांच्या इकॉनॉमीमध्ये लिबरलायझेशन करण्याचा त्यांचा अजेंडा जो होता तो रेटला होता. म्हणजे थॅचर म्हणाल्या होत्या, की त्यांनी जो काही अजेंडा सांगितलेला आहे किंवा त्यांनी जे काही आता धोरण आखलेलं आहे त्याच्यापासून त्या काही माघारी फिरणार नाहीत. आता हे का सांगतोय तर ब्रिटनच्या विद्यमान पंतप्रधान लीज ट्रस जे आहेत या नेमकं त्याच्या विरुद्ध करतायत. त्यांनी स्वतःला मॉडर्न डे थॅचर म्हणून प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना त्याच्यामध्ये यश नाही आलेलं. त्यांनी इलेक्शनमध्ये सेट केलेला जो अजेंडा होता त्या अजेंडापासून त्यांना माघार घ्यावी लागतीये. आता त्यांच्यावरती दबाव जो आहे तो स्पष्टपणे दिसतोय आणि तो दबाव इतका आहे की मागच्या शुक्रवारी पत्रकारांनी खच्चून भरलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी फक्त 4च प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. पत्रकारांचं म्हणणं असं होतं की लीज ट्रस यांनी दिलेल्या अजेंडानुसारच त्यांच्या अर्थमंत्र्यांनी मिनी बजेट सादर करूनही तुम्ही त्यांना पदावरून काढलं. मग व्हाय शी डिझर्व टू स्टे, म्हणजे जर का तुम्ही अर्थमंत्र्यांना काढताय तर तुम्ही या पदावरती अजून का आहात असं त्यांना विचारलं होतं. तर याच्यावरती लीज ट्रस यांनी काही समर्पक उत्तर दिलं नाही. पत्रकार परिषदेच्या आधी सुद्धा त्यांनी जाहीर केलं की त्या ऋषी सुनक यांच्या प्लॅननुसार कॉर्पोरेट टॅक्स जो आहे हा 19% वरून 25% करणार आहेत. आता लीज ट्रस यांनी निवडणुकीच्या वेळेस असं सांगितलं होतं की त्या टॅक्स रेट जो आहे तो कमी करणार आहे. पण अल्टिमेटली त्यांना आता ऋषी सुनक यांच्या प्लॅननुसार टॅक्स रेट वाढवावा लागतोय. ज्यामुळं पायाभूत सुविधांवरील खर्चासाठी सरकारकडे अधिकचा महसूल उपलब्ध होईल. म्हणजेच काय, त्यांचं धोरण बरोबर आहे. सरकारकडे खर्चासाठी अधिकचं उत्पन्न उपलब्ध होईल, अधिकचा निधी त्यांना उपलब्ध होईल. पण ही एकच बाजू आहे. याची दुसरी बाजू जी आहे या टॅक्स इन्क्रीजची ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आता जर का टॅक्स वाढला तर कंपन्यांना यूकेमध्ये जी गुंतवणूक करायची आहे ती गुंतवणूक आकर्षक नसणार आहे आणि पोस्ट ब्रेक्झिट पिरियड नंतर तर यूकेमध्ये कंपन्या येण्याचं प्रमाण जे आहे हे कमी झालेलं आहे. याच्यामुळं झालं असं आहे की जे काही विकसित देश आहेत या विकसित देशांमध्ये सर्वाधिक टॅक्स रेट असणाऱ्यांमध्ये ब्रिटनचा सुद्धा नंबर आलेला आहे आणि युरोपमध्ये तर सर्वाधिक कॉर्पोरेट टॅक्स हा यूके मध्येच आहे. आता लीज ट्रस यांना 6 आठवड्यांच्याच आसपास झालेले आहेत पंतप्रधान होऊन. त्यांना लो टॅक्स रेट हवा होता, त्यांना हाय वेजेस हवे होते, हाय ग्रोथ इकॉनॉमी हवी होती. पण ब्रिटनच्या जनतेला सर्वप्रथम स्टॅबिलिटी हवी होती आणि यासोबतच मिनी बजेटमधले काही मुद्दे जे आहेत हे मार्केटच्या अपेक्षेपेक्षा फारच पुढचे होते आणि या सर्व सुधारणांचा स्पीड जो आहे हा सुद्धा मार्केटला न झेपणारा होता आणि मार्केटला ते अपेक्षितच नव्हतं की इतक्या जोरदारपणे या सर्व सुधारणा होतील. 23 सप्टेंबरला क्वासी क्वार्गेंट या पूर्व अर्थमंत्र्यांनी जो बजेट मांडला होता तो होता फ्रेश स्टार्ट आणि पुट यूके ऑन हाय ग्रोथ ट्रॅजेक्टरी या लीज ट्रस यांच्या योजनेनुसारच. म्हणजे लीज ट्रस यांचं धोरणच तसं होतं. या धोरणामध्ये अधिक खर्च करण्याविषयीची चर्चा होती. यासोबतच एनर्जी बिल्सवरती प्राइस कॅप्स लावण्याविषयीची चर्चा होती आणि जे श्रीमंत आहेत त्यांच्यासाठीचा टॅक्स रेट कमी करण्याविषयीची चर्चा होती. आता याच्यातल्या ज्या काही पॉलिसी होत्या मिनी बजेटमधल्या काही पॉलिसी याला ऋषी सुनक यांचा विरोध होता. यूके मध्ये अभूतपूर्व अशी महागाई आहे. सरकारच्या अधिक खर्च करण्याच्या भूमिकेमुळे या परिस्थितीमध्ये अजूनच भर पडलेली ही परिस्थिती अजून गंभीर झालेली आहे. कसं ते सांगतो. सरकारचं जे खर्च करण्याचं धोरण आहे हे नागरिकांसाठी उत्पन्नाचं काम करतं. आता हा खर्च वाढल्यामुळं लोकांच्या हातामध्ये पैसा आला आणि लोक अधिक पैसा खर्च करू लागले ज्याच्यामुळं महागाई अजून वाढली. आता बघा, एका बाजूला सरकार पैसा खर्च करते आणि दुसऱ्या बाजूला बँक ऑफ इंग्लंड ही जी ब्रिटनची मध्यवर्ती बँक आहे ही महागाईवरती नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदर वाढवते. म्हणजेच काय, पैसा महाग करतीये, खर्चावरती नियंत्रण आणतीये आणि दुसऱ्या बाजूला सरकार पैसा खर्च करते. म्हणजे ह्या दोन वेगवेगळ्या भूमिका झाल्या. यासोबतच दुसऱ्या बाजूला सरकार हा खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेते ज्यामुळं आर्थिक आघाडीवरती अजून गोंधळ उडालेला दिसतोय. आता जे मोठमोठे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासमोर हा प्रश्न आहे की
ब्रिटनचं सरकार या घेतलेल्या कर्जाची परतफेड नेमकं करणार कसं? अभ्यासकांनुसार 2008च्या फायनान्शियल क्रायसिसपासून ब्रिटनमध्ये स्टॅग्नेशनची परिस्थिती आहे आणि तशीच परिस्थिती कायम आहे अजूनही. म्हणजेच काय, ते अजून त्याच्यातून व्यवस्थितपणे बाहेरच पडलेले नाहीयेत आणि यामुळं इन्व्हेस्टरचा ब्रिटनच्या सरकारवरचा विश्वास जो आहे हा थोडासा कमी झालेला आहे आणि या विश्वास कमी झाल्यामुळं इन्व्हेस्टरनी त्यांच्या यूके ॲसेट्सचं डम्पिंग सुरू केलेलं आहे आणि याचा सर्वाधिक फटका गव्हर्नमेंट बॉन्ड्सला बसलेला आहे. कारण लोकांनी हे बॉन्ड्स जे आहेत हे मोठ्या प्रमाणात विकायला सुरुवात केलेली आहे. आता बॉन्ड्स विकायला सुरुवात जर का केली तर सरकारकडे बॉन्ड्स जमा होत जातील आणि या लोकांना पैसे देणं हे गरजेचं आहे. म्हणजेच काय, सरकारकडचं जे कॅश आहे, सरकारकडचा जो पैसा आहे हा अजून कमी होणार आहे, लोकांच्या हातामध्ये अजून पैसा येणार आहे, अशा अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता या सर्व गोष्टींमुळं लीज ट्रस यांच्यावरती मोठ्या प्रमाणात प्रेशर आहे. त्यांनीच नेमलेला अर्थमंत्री त्यांच्याच योजनेनुसार बजेट बनवून सुद्धा पद गमवतोय, तर काहीतरी चुकतंय असाच संदेश सगळ्या मार्केटमध्ये गेलेला आहे आणि याचं समर्पक असं उत्तर ट्रस यांच्याकडे नाहीये. आता जर का नेता समाधानकारक उत्तर देत नसेल तर तिथला मीडिया काही सुट्टी देत नाही बघा आणि याची परिणिती पदावरून पायउतार होण्यात होते. हा पाश्चिमात्य लोकशाहीचा इतिहास आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.